महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता नाश्ता म्हणजे कांदा पोहे. कांदा पोहे ही रेसिपी कोणाला येणार नाही बरं? प्रत्येकालाच येते. पण कोणाची चिवट होतात, तर कोणाचे वातड होतात, तर कोणाचे गिचका होतात. त्यासाठी ना योग्य प्रमाणात परफेक्ट कांदा पोहे आपण पाहिले ना, मग काही घोळ होत नाही. चला तर मग पाहूया कांदा पोहे. मी इथे कांदा घेतलेला अर्धा किलो कट करून घेतलेला आहे. आपण साहित्यात पाहू शकता. इथं पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे 15 ते 16 मिरच्या. आता मी हिरवी मिरची उभी कट करून घेत आहे. उभी मिरची कट करून घेतल्याने त्याचा तिखटपणा जो आहे तो तिखट पदार्थामध्ये उतरतो आणि चवीला पण छान लागतो. त्यामुळे मी उभी मिरची कट करून घेते. मी इथं 10 ते 12 लोकांसाठी पोहे घेतलेले आहेत. तर बघा आता स्वच्छ पाण्याने आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत. पोहे स्वच्छ धुवून घेतले की सगळी घाण निघून जाते. फक्त एकदाच पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी काढून टाकायचं. इथं पाणी सगळं आता निथळून काढायचं आहे. थोडं सुद्धा पाणीमध्ये ठेवायचं नाही. सुरुवातीला पाणी निथळून काढल्यानंतर नंतर सुट्टे केल्यानंतर पोहे पाहायचं की आपल्याला पोह्यामध्ये पाणी लागतं का? जर लागत नसेल तर ठीक आहे. जर लागत असेल तर थोडा पाण्याचा शिपका दिला तर काही हरकत नाही. पण एकदा सुरुवातीला सगळं पाणी आपण काढून घेत आहोत. चला तर मग सगळं पाणी मी काढून घेते इथे. गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता यात आपण कांदा टाकून घेऊया. सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त परतवायचा नाही, कारण कांदा जास्त तळला गेला किंवा काळपट झाला की पोह्याची चव लगेच बदलते. तेव्हा थोडा ब्राऊन होईपर्यंतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी इथे आता कांदा व्यवस्थित परतून घेते. पाहू शकता, जास्त परतू द्यायचा नाहीये आपल्याला कांदा. पोहे भिजलेले आहेत. आता आपण पोह्यांना सगळं खालीवर करून घेऊया. असं सुट्टे करून घ्यायचे. कुठं पण गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे. व्यवस्थित खालून वरून मोकळे करून घ्यायचे. कांदा परतून झालेलाच होता. आता आपण हे कांदा सुट्टे केलेल्या पोह्यावरती टाकून घेऊया. अशा पद्धतीने मी हे सगळा कांदा सुट्टे पोह्यावरती टाकून घेत आहे. कढई ठेवलेली आहे गरम, त्यात तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मी इथं शेंगदाणे टाकून घेते. शेंगदाणे छान व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपण जास्त करपून न देता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे ते आणि लगेच काढायचे. आता पोहे फोडणी टाकण्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. आता इथं थोडं जास्त प्रमाणातच तेल लागतं आहे. जवळपास 100 ग्रामच्या अंदाजामध्ये इथं तेल लागत आहे. तेल गरम झालं की मी लगेच जिरे मोहरी टाकून घेते. थोडंसं हिंग पण टाकून घेते आणि यातच थोडीशी हळद पण टाकून घेते. आणि आपल्याला इथं कढीपत्ता आणि हिरवी मिरची पहिले घालायची आहे. पाहू शकता मी इथे हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे. हळद पण टाकलेली आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची परतून झाल्यानंतर आता आपल्याला हे सुट्टे केलेले पोहे सगळे यामध्ये टाकायचे नाहीये. थोडेच टाकायचे. कारण सुरुवातीला थोडेसे टाकून हलवून घ्यायचं आहे. पहा माझी गॅसची फ्लेम सुद्धा मोठी आहे. त्यामुळे मी थोडेसेच सुरुवातीला पोहे टाकून हलवून घेतलेले आहेत. कारण त्यामुळं हळद जे आहे टाकलेली आपण त्याचा कलर बदलणार नाही, काळपट येणार नाही. त्यामुळे मी थोडेसेच पोहे टाकून हलवून घेतले होते आणि आता मी परत सर्व पोहे टाकून हलवून घेते. सगळे पोहे टाकून घेतलेले आहेत. आता मी हे व्यवस्थित हलवून घेत आहे. बघा हाताने सुद्धा मी गाठी असतील तर फोडून घेत आहे. गाठी राहायला नाही पाहिजे, त्यासाठी काळजी घ्यावी लागेल थोडीशी. आणि आता हे खालून वरून सगळे पोहे मी व्यवस्थित हलवून घेत आहे. जे पिवळेपणा आहे तेलाचा तो सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे. कुठेही पांढरे राहायला नाही पाहिजे. अशा पद्धतीने सगळे पोहे हलवून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही हे पोहे सगळे हलवणं झालेलं आहे आपल्या जवळपास. आता पोह्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि पहा थोडी साखर पण टाकून घ्यायची. मी इथं 1 चमचा साखर ऍड करत आहे आणि हलवून घ्यायचं आहे. या पोह्याच्या कढईवरती आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू बारीक गॅसवरती. 5 मिनिटं झाले की उघडून पाहूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता पाहू शकता आपण कांदे पोहे किती छान झालेले आहेत. मोकळे आणि मऊसूत झालेले आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? तुम्ही कुठून पाहतात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक करा. तुमचा एक कमेंट सुद्धा मला प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढची रेसिपी तुम्ही काय पाहू शकता माझ्या हातची ते पण मला सांगा. कमेंट्स करा. धन्यवाद.